विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 उष्णता या प्रकरणातील उदाहरणे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पहिले उदाहरण, 1 ग्रॅम वस्तुमानाचे दोन पदार्थ अ आणि ब यांना एकसारखी उष्णता दिल्यावर अचे तापमान 3 अंश सेल्सिअसने तर बचे तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढवले. यावरून अ व ब पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे, किती पटीने? पहा, दिलेली माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. 1 ग्रॅम वस्तुमानाचे पदार्थ म्हणजे एम समान आहे, एम बरोबर 1 ग्रॅम, यांना एकसारखी उष्णता दिलेली आहे. पण अचे तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढले म्हणजे डेल्टा T1 3 अंश सेल्सिअस, तर बचे तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढले म्हणजे डेल्टा T2 5 अंश सेल्सिअस. या ठिकाणी Q समान आहे, तर अ आणि ब पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आणि किती पटीने हे आपल्याला काढायचं आहे. येथे Q बरोबर काय येणार, MC1 डेल्टा T1 बरोबर MC2 डेल्टा T2, कारण Q काय आहे, समान आहे. म्हणून Q बरोबर MC1 डेल्टा T1 बरोबर MC2 डेल्टा T2. आता या ठिकाणी MC1 डेल्टा T1 बरोबर MC2 डेल्टा T2. MM कॅन्सल होईल. हा C2 जर इकडे घेतला तर C1 भागिले C2 बरोबर डेल्टा T2 भागिले डेल्टा T1, ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. C1 भागिले C2 बरोबर डेल्टा T2 भागिले डेल्टा T1. आता डेल्टा T2 आहे 5 आणि डेल्टा T1 आहे 3 अंश सेल्सिअस, म्हणजेच 5 अंश सेल्सिअस भागिले 3 अंश सेल्सिअस, म्हणजेच C1 भागिले C2 बरोबर किती आले, 5/3. तर C1 भागिले C2 बरोबर 5/3 म्हणजे C1 हा C2 पेक्षा काय आहे, मोठा आहे. अची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे, कारण C1 आपण एच्या विशिष्ट उष्माधारकतेसाठी घेतलेली आहे आणि C2 हे बच्या उष्माधारकतेसाठी आहे. म्हणजे अची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे आणि अची विशिष्ट उष्माधारकता बच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या 5/3 पट आहे, कारण या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे, 5/3, म्हणजेच 5/3 पट आहे. प्रश्न दुसरा, बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी 0 अंश सेल्सिअस तापमानाच्या 2 किलोग्रॅम बर्फात रूपांतरित करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? या ठिकाणी आपल्याला द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा दिलेला आहे. आता द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा किती आहे, तर 341 कॅलरी प्रति ग्रॅम आहे. आता प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. M1 दिलेला आहे. M1 बरोबर किती आहे M1, तर 2 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आहे म्हणजे 2 किलोग्रॅम. त्यानंतर डेल्टा T1 दिलेला आहे. आता डेल्टा T1 किती आहे, तर 20 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी 0 अंश सेल्सिअस तापमानामध्ये नेले म्हणजे 20चं तापमान 0मध्ये नेलं म्हणजे डेल्टा T1 किती आहे, 20 अंश सेल्सिअस. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे आपल्याला. आता विशिष्ट उष्माधारकता C1 बरोबर 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम अंश सेल्सिअस, हे माहीत आहे आपल्याला. त्यानंतर L1, आता L1 किती आहे बर्फाचा, तोही माहीत आहे. L1 बरोबर किती असतो, 80 कॅलरी प्रति ग्रॅम. त्यानंतर त्याने आपल्याला L2 दिलेला आहे पहा, बाष्पनाचा अप्रकट उष्मा. बाष्पनाचा अप्रकट उष्मा, अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा L2 बरोबर त्यांनी दिलेला आहे. किती आहे तो, 341 कॅलरी प्रति ग्रॅम, कॅलरी प्रति ग्रॅम. आता आपल्याला इथं काय काढायचं आहे, तर बर्फात रूपांतरित करायला किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावं लागेल, म्हणजे M2ची किंमत आपल्याला काढायची आहे. पहा, M1 दिला आहे, डेल्टा T1 दिलेला आहे, C1 आपल्याला माहीत आहे, L1 आहे, L2 आहे आणि M2ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता
Q1 काय येणार? Q1 हा पाण्याने गमावलेली उष्णता. आता पाण्याने गमावलेली उष्णता बरोबर सूत्र काय येईल? तर M1C1 डेल्टा T1 अधिक M1L1. पाण्याने गमावलेली उष्णता बरोबर M1C1 डेल्टा T1 अधिक M1L1. आता आपल्याला किमती घालूया. M1ची किंमत 2 आहे गुणिले C1ची किंमत 1 आहे गुणिले डेल्टा T1 20 आहे अधिक पुन्हा M1 2 आणि L1 80 बरोबर 20 दुणे 40 अधिक 80 दुणे 160. म्हणजेच किती आली किंमत? 40 अधिक 160 बरोबर 200 किलो कॅलरी. म्हणजे आपल्याला Q1ची किंमत मिळाली. किती मिळाली? तर 200 किलो कॅलरी. आता अमोनियाने शोषलेली उष्णता. आता अमोनियाने शोषलेली, तर हे लक्षात ठेवा, Q1ची किंमत आहे 200 किलो कॅलरी. आपण इथं लिहून ठेवूया. Q1 बरोबर 200 किलो कॅलरी. आता आपल्याला अजून काय काढावं लागेल? तर Q2 म्हणजेच काय? तर अमोनियाने शोषलेली उष्णता. आणि अमोनियाने शोषलेली उष्णता काय असणार आहे? तर M2L2. आता M2 तर आपल्याला काढायचं आहे आणि L2ची किंमत आपल्याला माहीत आहे, त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी 341 किलो कॅलरी प्रति ग्रॅम, म्हणजेच किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम. म्हणजे M2 गुणिले 341 ही आली Q2ची किंमत. आता उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार, आता उष्णता विनिमयाचे तत्व काय सांगते? Q1 बरोबर Q2 म्हणजेच पाण्याने गमावलेली उष्णता बरोबर अमोनियाने शोषलेली उष्णता. आता Q1ची किंमत आलेली आहे 200 बरोबर Q2ची किंमत आलेली आहे M2 गुणिले 341. आता हा 341 इकडे गुणिले आहे, म्हणजे इकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणून M2 बरोबर काय येईल? 200 भागिले 341. 200ला जर 341ने भागले तर भागाकार येतो 0.5864. आता हे किलोग्रॅममध्ये आहे, मग आपल्याला ग्रॅममध्ये करायचं आहे. तर M2 बरोबर याला 1000ने भागले तर काय येईल? 586.4 ग्रॅम. म्हणजेच 586.4 ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल. पुढील प्रश्न क्रमांक 3. एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150 ग्रॅम वस्तुमानाचा 0°C तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100°C तापमानाची किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50°C तापमानाचे पाणी तयार होईल? आणि या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा 80 कॅलरी प्रति ग्रॅम आणि पाण्याच्या बाष्पणाचा अप्रकट उष्मा 540 कॅलरी प्रति ग्रॅम. तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आहे 1 कॅलरी प्रति ग्रॅम. आता प्रथम आपण दिलेली माहिती घेऊया. M1 बरोबर, आता M1 बरोबर काय दिलेलं आहे पहा. एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150 ग्रॅम वस्तुमानाचा, म्हणजे M1ची किंमत आहे 150 ग्रॅम. त्यानंतर डेल्टा T1. आता डेल्टा T1 इथं काय येईल पहा. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? 0°C तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100°C तापमानाची किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50°C तापमानाचे पाणी तयार होईल. म्हणजे डेल्टा T1 काय अपेक्षित आहे? तर 50°C. डेल्टा T1ची किंमत 50°C. C1ची किंमत माहिती आहे आपल्याला, 1 असते. 1 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. त्यानंतर L1 दिलेला आहे, बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा आहे 80 कॅलरी प्रति ग्रॅम. अजून काय दिलेलं आहे पहा. L2 पण दिलेला आहे 540 कॅलरी प्रति ग्रॅम. L2 बरोबर 540 कॅलरी प्रति ग्रॅम.
आता T2 काय सांगितलं आहे त्यांनी, डेल्टा T2 बरोबर मूळचं तापमान आहे 100°C आणि त्याचं 50पर्यंत न्यायचं आहे, म्हणजे -50°C बरोबर 100मधून 50 गेले तर 50°C, म्हणजे डेल्टा T2ची किंमतसुद्धा आहे 50°C. आता या ठिकाणी आपल्याला M2ची किंमत काढायची आहे. तर Q1 म्हणजे काय, बर्फाने ग्रहण केलेली उष्णता. आता बर्फाने ग्रहण केलेली उष्णता काय असणार आहे, तर M1L1. M1ची किंमत आहे 150 गुणिले L1ची किंमत आहे 80. आता 150 आणि 80चा जर आपण गुणाकार केला तर हे 2 शून्य, 15 8 120, म्हणजेच 12,000 कॅलरी. Q1ची किंमत आली 12,000 कॅलरी. आता इथं Q2 म्हणजे काय येणार पहा. Q2 म्हणजेच बर्फ वितळल्यामुळे तयार झालेल्या पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. आता बर्फाचे तापमान 0°C आहे. बर्फ वितळेल आणि पाणी होईल, त्यावेळी ते पाणी काही तापमान ग्रहण करेल, तर त्याने ग्रहण केलेली उष्णता काय असेल, तर M1C1 डेल्टा T1, म्हणजेच Q2 बरोबर M1C1 डेल्टा T1. M1ची किंमत काय आहे, तर 150, C1ची किंमत 1 आहे, गुणिले डेल्टा T1ची किंमत आहे 50. आता 150 आणि 50चा गुणाकार करूया. हे 2 शून्य, 15 5 75 आणि 1ने गुणून काही फरक पडणार नाही, 7500 कॅलरी. म्हणजे आपल्याला Q1ची किंमत मिळाली 12,000 कॅलरी आणि Q2ची किंमत मिळाली 7500 कॅलरी. आता हे लक्षात ठेवूया. पहा, Q1 बरोबर M1L1 म्हणजेच 150 गुणिले 80 म्हणजेच 12,000 कॅलरी. Q2 बरोबर M1C1 डेल्टा T1 बरोबर 150 गुणिले 1 गुणिले 50 आणि यांचा गुणाकार येतो 7500. आपण लिहून ठेवूया. Q1 बरोबर 12,000 कॅलरी आणि Q2 बरोबर 7500 कॅलरी. आता Q1 आणि Q2ची किंमत मिळाली. Q3 म्हणजे वाफेने बाहेर टाकलेली उष्णता. तर Q3 बरोबर काय येईल, M2L2. Q3 बरोबर M2L2. M2 आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच M2 गुणिले L2ची व्हॅल्यू आहे 540, म्हणजेच M2 गुणिले 540. आता Q4 काय येईल, तर वाफेचे पाणी झाल्यावर त्याने बाहेर टाकलेली उष्णता. ज्यावेळी वाफेचं पाणी होईल, आणि काय सांगितले, 100°C तापमानाची किती ग्रॅम पाण्याची वाफ मिसळावी. म्हणजे वाफेचं पाणी होईल त्यावेळी तो उष्णता काय करेल, बाहेर टाकेल. म्हणजेच Q4 काय आहे, तर वाफेचे पाणी होईल तेव्हा बाहेर टाकलेली उष्णता ती काय असेल, तर M2C1 डेल्टा T2 येईल इथं. आता M2 आपल्याला काढायचं आहे. C1ची किंमत 1 आहे आणि डेल्टा T2ची किंमतसुद्धा 50 आहे. म्हणजेच Q4ची किंमत आली M2 गुणिले 1 गुणिले 50 म्हणजेच 50 M2 आणि Q3ची किंमत आहे 540 M2. पहा, Q3 आहे 540 M2 आणि Q4 आहे 50 M2. परंतु उष्णता विनिमयाचे तत्व काय सांगते, तर Q1 अधिक Q2 बरोबर Q3 अधिक Q4. तर उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार आपल्याला काय लिहिता येईल, Q1 अधिक Q2 बरोबर Q3 अधिक Q4. आपल्याला Q1 Q2 Q3 Q4 सर्वांच्या किमती माहीत आहेत. Q1 आहे 12,000 अधिक Q2 आहे 7500 बरोबर Q3 आहे 540 M2 आणि Q4 आहे 50 M2. दोघांमधून M2 कॉमन निघेल, म्हणजे 540 अधिक 50 गुणिले M2. आता हे 540 अधिक 50 इकडं गुणिले आहेत, म्हणजे इकडं आल्यावर भागिले होतील. 12,000 अधिक 7500 म्हणजेच 19,500 भागिले 590. 540 अधिक 50 590 बरोबर M2.
शून्य शून्य गेला. 1950ला जर 59ने भागले तर भागाकार येतो M2 बरोबर 33.05. आता M2 म्हणजे वस्तुमान आहे तर ते ग्रॅममध्ये असेल. ग्रॅम याचाच अर्थ 33.05 ग्रॅम पाण्याची वाफ त्यामध्ये मिसळली तर तापमान 50°C इतके होईल. अशा रीतीने हे उदाहरण सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल उष्णता विनिमयाच्या तत्वानुसारच आपल्याला ही सर्व उदाहरणे सोडवायची आहेत. शेवटचा चौथा प्रश्न. एका कॅलरी मापीचे वस्तुमान 100 ग्रॅम असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस आहे. त्यामध्ये 250 ग्रॅम वस्तुमानाचा 0.4 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस विशिष्ट उष्माधारकतेचा व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 ग्रॅम वस्तुमानाचा 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल? उदाहरण नीट समजून घ्या. कॅलरी मापीचे वस्तुमान 100 ग्रॅम आहे आणि कॅलरी मापीची विशिष्ट उष्माधारकता 0.1 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस इतकी आहे. त्यामध्ये 250 ग्रॅम वस्तुमानाचा आणि 0.4 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस विशिष्ट उष्माधारकतेचा आणि 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. म्हणजे कॅलरी मापीमध्ये असणारा तो पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 ग्रॅम वस्तुमानाचा बर्फाचा खडा टाकला, आता बर्फाचं तापमान 0°C असणार आहे, तर मिश्रणाचे तापमान किती होईल? आता या ठिकाणी दिलेली माहिती आपल्याकडे आहे. M1ची माहिती M1 दिलेलं आहे. पहा, लिहून घेऊया आपण. M1 बरोबर 100 ग्रॅम. त्यानंतर C1, तर C1 पण दिलेलं आहे 0.1 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम. त्यानंतर 250 ही M2ची किंमत आहे. M2 बरोबर 250 ग्रॅम. त्यानंतर 0.4 हे C2 आहे, विशिष्ट उष्माधारकता त्यामध्ये असणाऱ्या पदार्थाची. C2 बरोबर 0.4 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम. तापमान दिलेलं आहे, तर तापमान T1 किती आहे? T1 बरोबर 30°C आणि टीची किंमत आपल्याला काढायची आहे. पहा, आता या ठिकाणी मिश्रणाचे तापमान T आपल्याला काढायचं आहे. आता इथं सूत्र काय येईल पहा. Q1 बरोबर M1 C1 कंसात T1 मायनस T. Q2 बरोबर काय येईल? M2 C2 कंसात T2 वजा T येईल. त्यानंतर Q3 काय येणार इथे? Q3 बरोबर M3L अधिक M3CW म्हणजेच पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आणि कंसात T वजा 0 येणार इथं, कारण तापमान किती असणार आहे बर्फाचं? 0°C. तर आता आपण किमती घालूया. Q1 Q2 आणि Q3च्या आपल्याला किमती काढाव्या लागतील. पहा, ही सर्व सूत्रे आधी लिहून घ्या. Q1 बरोबर M1 C1 कंसात T1 वजा T. Q2 बरोबर M2 C2 कंसात T2 वजा T आणि Q3 बरोबर M3L अधिक M3 कंसात M3CW. CW म्हणजेच काय? पाण्याची विशिष्ट उष्माधारकता कंसात T वजा 0. या ठिकाणी बर्फाच्या तुकड्याचं वस्तुमान पण आपल्याला दिलेलं आहे 10 ग्रॅम, म्हणजे M3ची किंमत पण दिलेली आहे. तर M3 आहे 10 ग्रॅम. L आपल्याला माहीत आहे, L किती असतो बर्फाचा? तर 80 कॅलरी प्रति ग्रॅम.
तर ह्या किमती घालून आपल्याला Q1, Q2, Q3च्या किमती काढता येतील. पहा Q1 बरोबर, आता Q1 बरोबर आपण सूत्र काय पाहिलं, M1 C1 कंसात T1 वजा T. तर M1ची आपली किंमत किती आहे, इथं आहे पहा 100 गुणिले C1 आहे 0.1. M1 C1 कंसात T1 वजा T. तर T1 आपला 30 आहे आणि वजा T आपल्याला काढायचा आहे. आता 100 गुणिले 0.1 कंसात 30 वजा T. आता 100ने जर 0.1ला गुणले तर किती येतील, 10 येतील. आणि 10ने कंसाला गुणले तर 10 गुणिले 30 300 वजा 10 गुणिले T काय होतील, 10T. त्यानंतर Q2ची किंमत काढूया. Q2 बरोबर M2 C2. आता M2ची किंमत आपण लिहिली होती, त्यामध्ये असणाऱ्या पदार्थाचे वस्तुमान आहे 250 आणि C2 आहे 0.4 कंसात T2 वजा T. आता या ठिकाणी T2 सुद्धा किती आहे, 30 आहे, 30 वजा T बरोबर. आता 250ला जर 4ने गुणले तर काय होईल, 25 चोक 100 म्हणजे पॉईंट निघून जाईल आणि 100 राहतील. 100 गुणिले 30 किती होतील, 3000 वजा 100T. म्हणजे Q2ची किंमत मिळाली 3000 वजा 100T. अशीच Q3ची किंमत काढता येईल. Q3 बरोबर M3L. M3 10 आहे गुणिले L. Lची किंमत 80. M3L अधिक M3CW. M3 10 आहे आपल्याला माहीत आहे आणि CW म्हणजेच पाण्याची विशिष्ट उष्माधारकता, तर ती 1 असते कंसात T वजा 0. T वजा 0 म्हणजे फक्त T येईल. आता याचं जर आपण सोडवलं तर काय होईल, 10 गुणिले 80 म्हणजेच 800 अधिक 10 × 10 T. पण उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार आपल्याला काय लिहिता येईल, तर Q1 अधिक Q2 बरोबर Q3. आता Q1 आहे 300 वजा 10T. 300 वजा 10T अधिक Q2 आहे 3000 वजा 100T बरोबर Q3 आहे 800 अधिक 10T. पहा 300 वजा 10T अधिक 3000 वजा 100T. वजा 10T वजा 100T काय होतील, वजा 110T. 3000 अधिक 300 किती होतील, 3300 अधिक वजा होतील, कारण 10T पण वजा आहेत आणि 100T पण वजा आहेत. म्हणजे 10T वजा 100T म्हणजेच वजा 110T बरोबर 800 अधिक 10T. आता हा 800 इकडे अधिक आहे, इकडे आल्यानंतर वजा होईल आणि हा वजा 110T इकडे वजा आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक होईल. पहा 3300 वजा 110T बरोबर 800 अधिक 10T. म्हणजे हेच कसं लिहिता येईल, 3300 आहे असंच लिहून घेते मी प्रथम, वजा 110T बरोबर 800 अधिक 10T. 3300 वजा 800 बरोबर 10T अधिक 110T. 3300मधून 800 वजा केले 0 0, 13तून 8 गेले 5 आणि 3तून 1 गेला 2, 2500 बरोबर 10T अधिक 110T म्हणजे 120T. हे 120 इकडे आल्यावर भागिले होतील, T बरोबर 2500 भागिले 120, 0 0 गेला. 250ला जर 12ने भागले तर भागाकार येईल 20.83 अंश सेल्सिअस. म्हणजेच प्रश्न काय विचारला आहे, मिश्रणाचे तापमान किती होईल, तर मिश्रणाचे तापमान
20.83 अंश सेल्सिअस इतके होईल. व्हिडिओ पूर्ण अभ्यासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.